आहे बरं त्याला. संयमता कळली पाहिजे व्यक्तीला. स्टेबिलिटी, स्थिरता. आम्ही घाई करतो. मंथोनी न म्हणता पैसे घे वाया व्यर्थ कथा. आम्ही घाई, आम्हाला वाटतं आज माळ घातली की उद्या महाराजन परवा पाकिटच नसतं. दादा असं पाकिट बी भेटतं पण जरा घासावी लागते थोडी. काही प्रारब्धाचा भाग आहे, काही पुरुषार्थाचा भाग आहे आणि शेवटी परमात्म्याची कृपा आहे. परमात्म्याची कृपा आणि आपलं कष्ट असलं की अशक्यातली गोष्ट शक्य करायची ताकद आपल्यामध्ये निर्माण होते. फक्त त्याची कृपा आणि स्वतःचं कष्ट असावं, करण्याची हिंमत असावी. अट्टल या वाटपांची एक सुंदर कविता ज्यामध्ये दृष्टांत. एका जंगलाला आग लागलेली असते. हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल लोक हसतात. अक्कल का म्हणतात तुला, एवढं सजीव तुझा. लोक मलाही म्हणतात तीच बरंच आहे लईच बोलला ती जीवावर असतात महाराज. लोक एवढं सजीव का तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं. नाही दादा खरंच आहे तुझं. माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही. पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट. कर्म छोटा मोठा महत्वाचं नाही रे, सत्य आहे ना. मग कशाला कोणाची काळजी करताय. सत्य संकल्प ज्यांचा संकल्प सत्याचा आहे, ज्यांचं कर्म सत्याचं आहे, त्याला देणारा, त्याला राखणारा हा तो माझा दिनाचा दयाळू पांडुरंग परमात्मा आहे. आपण काळजीच का करावी. लोकांच्या हे बघा, लोक बोलणे म्हणे कुणाचं वाईट होत. लोक काय करतात आता एवढा जरी सुंदर कार्यक्रम असला, कुणी म्हणलं अहो काय सांगायचं त्या भव्य कीर्तन सोहळ्यात आजच्या दिवशी शिवलेताई पाटलाचं कीर्तन आहे. ते म्हणणार आहे त्यांनी ठेवलंय पण ती येईल काय, म्हणजे येऊच तर पोटात गोळा. काही गरज आहे का. ठेवणारा करील, विचार करील आणि करणारे तुम्ही का. कोरोनात जेवढी लोक मेली तुम्हाला काय वाटतं, रोगाने मेली. केळगावकर रोगाने मेली, अर्धी तर बोलण्यानं मेली, 2-4 तर आपण मारली घर वाचल्या. आम्ही कशी मारली बिचारा पाहुणा पॉझिटिव्ह आला. धीर वाटावा म्हणून त्याला तुम्हाला फोन केला. धीर वाटावा म्हणून ते म्हणलं कसं रे दादा पॉझिटिव्ह आलो. हा ऐकून म्हणला बाबा पॉझिटिव्ह आला. मी मग तिथंच गेलो होती. लय बेकाराच रे, कुत्रा हाल खात नाही रे, बाय जवळ येत नाही रे, डॉक्टर बी नसलं तरी हाय म्हणतात रे, पैशासाठी किडण्या काढून घेतात रे, दवाखान्यात जाण्याचं माझ्या नाही रे, त्याच्यापेक्षा घरी मेलेलं बरं. सकाळी मेलं ती. खरं सांगा रोगानं मेलं का, त्याच्या फोन न मेलं माणूस. नसता ह्यानं फोन केला जगलं असतं ते. काय गरज आहे का रे दादा. थोडी पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, विश्वास ठेवा. घाई करू नका रे, अशी घाई करून चालत नाही रे, धीर सोडून चालत नाही. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताईने झाड लावलाय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं येडा आहे का.
पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही. चुकलं काय? चुकलं माझं का तेच काय चुकलं का? हे असलं चुकतं बघा आपलं माणूस. लगेच देवाला दोष द्यायचा. अगं थोडं जिथे मासे मुंग्या खातात ना तिथं तला वाटल्यावर मुंग्याच मासे खातात रे. अपना टाइम बर आएगा नहीं जल्दी आएगा, लेकिन तब तक तुम रहना चाहिए. माणसाने कष्ट करायची दानत नाही रे. ही आमची पोरं आहेत ना, म्हणजे मुलं मुली सगळ्यात कष्ट कमी करायची आजकालच्या पोरींची. बघा आजकालच्या पोरींचं इतकं नवल वाटतं ना, ह्यांना कसलंच कष्ट नकोय. इतक्या आयशी झाल्यात ना, त्यांना वाटतं जरा दिसाय चांगले हवं, त्याचं काय एवढा चांगला मस्त मोठा नवरा करायचा निवांत. जो नवरा मोठा केलाय तो आयुष्यभर मोठाच राहील याची गॅरंटी का? स्वतःचे हातपाय चालवा. आयुष्यभर एवढं बोलणं खायचं नाही. काय केलंस ग तू? अगे ताकद आहे का माय तुमच्यात? कुठे सुद्धा कमी समजताय? शिक्षण असणं नसणं ह्या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत, परिस्थितीच्या गोष्टी आहेत. परिस्थितीमुळे नाही करता आलं शिक्षण, हरकत नाही. म्हणजे तुम्ही वेडे आहेत काय? अगं माझ्या आईसारखं डोकं कुणाचं नाही. आजही माझे माय साबण संपलं तर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात येऊ आंघोळ होईल. खरंय का खोटं आहे? खिडकाच्या वाया खरंय का खोटं आहे? बोलत जागा. आपण बोलायचं. मी तुम्हाला का म्हणते आवर्जून बोलू वाटलं बोलायचं, हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं. कसं असते आपल्याला पुन्हा पुन्हा चान्स भेटत. ह्याचं काय कुठे बी हसतंय, बसला टपरीवर चार चौकात कुठे बी हसत आपल्याला भेटतं. आपण चार माणसात भेटलो आपल्याला हसा भेटतं का? बरं आपण चार माणसात हसलो लोक चांगलं म्हणतात का? इथं कोणाचा आवाज किती कळत नाही का? चान्स मागून घ्यायचा नाही. तुका म्हणाले कुणीतरी म्हणला जगद्गुरु तुम्ही, पण एवढे समंजस. तुका म्हणले सोपं रे, मन करा रे. सकळ सिद्धीचे मोक्ष अथवा बंधन हे कशाच्या हातात आहे? इट्स ऑल डिपेंड युअर माइंड. समाधानी असाल तर झोपडीतही आहेत, आणि हा समाधानी असाल तर बंगल्यातही सुखी नाहीच आहेत की. आपल्या मनावर आहे ग. आपण ज्याला म्हणतो ना, म्हणजे की बॅलन्स करता आला पाहिजे माणसाचं शरीर, माणसाचं जीवन, सगळंच आयुष्य. कष्ट करायची दानत पाहिजे, आल्यावर ते टिकवायची नम्रता पाहिजे. आणि एवढं ज्याला जमलं ना, ज्याला मिळवून सुद्धा टिकवता आलं ते संत झाले. आम्ही मिळवलं पण टिकवता आलं. काही गोष्टी मिळतात. माझ्या वडिलांची मिरासी का, पण सगळ्यांनाच टिकवता आल्या असं काय गेल्या तर माझा नाही गेल्या. बरं करता कशाचा? चार गोष्टीचा फार माज. ज्ञान, सौंदर्य, पैसा, खुर्ची, सत्ता म्हणूयात आपण. ज्ञान, सौंदर्य, पैसा, सत्ता. याचं कारण आहे ज्ञान माणसाला प्रसिद्धी देतं, किंवा ज्ञान माणसाला चैतन्य देतं. ज्ञान माणसाला मोठं करतं, वाटतं मोठा. ज्ञान माझ्यामुळे नाही, देणारा वेगळा. चला, सौंदर्य फार काळ टिकणार. पैसा विचारच करायचा. पैसा आजकाल इतका पैशाचा माज ना लोकांना, बापरे. परवा दिवशी मी एकाच्या सोप्यावर बसले घरी जाऊन, त्यानं सोप्याचं पानच फेडलं. त्याची सुरुवातच इथनं. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, आपण साहेबाचं लय जमतो ना, आपण त्याचा ताप लावून बसतो ना, आपली बायको लय वाट्याची. म्हणलं हान मग मला हानतो का काय लागा? असं का निपत सांगायला तू? पण सांगतो कुणाला? आम्हाला. माझं एक कायम प्रामाणिक मत आहे, कीर्तनाच्या व्यासपीठावर वैभव सांगायचं आहे तर फक्त धर्म, देव आणि देशाचंच सांगावं, बाकी कुणाचंच वैभव सांगणं एवढं मात्र. मोठे तुम्ही तुमच्या घरचे रे, आम्ही जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ आहे. अंगी आयसे वेळ जे तुकोबरांचं अभंग आहे ना, जे लहानपण मागतात ते तुकोबर आहे का लहान नाहीत. संपत्तीचाच विचार केला तर 65 लाखाची सावकारकी माझ्या तुकोबरायांची. किती लाखाची? पुरुष मंडळी बोलत जा रे दादा. वाटलं तर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटत हे घेते मी बोलायचं वय देते बाबा, पण बोल. तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटतंय कीर्तनाला कमी, माझ्या मातीला जास्त आला काय की निस्ती नाशक्या कांद्याला तोंड करून बसल्यात. बरं तू बोल, काय तू बोल, मी हाय तू बोल. जरा तरी कमी करायला गरज. अरे बोलत जरा दादा. 65 लाखाची. किती लाखाची? तरी काय काय बोलले नाही, कारण त्यांना माझी जिरवायची. नका रे दादा, तुमच्या जिरण्यानं काय माझी जिरणार आहे का? बरं का हायच काय जिरवाया. चला 65 लाख. तुम्ही म्हणताल एवढं काय भाऊ बोलते का? अगं 65चा बंगला माझा. अरे दादा आताची नाही रे, 350 वर्षापूर्वीची. बाई ना, मोठी माणसं आहेत तुम्ही. 54,000 भाव चालू आहे सोन्याचा चालू.
30-40 वर्षापूर्वी किती रुपये तोळा सोनं होतं? ऍज युजल एक अंदाज 30-40 काय करी हा 30-40 150-200 50-100 कमी 25-50. त्याच्या अलीकडचा विचार केला तर 350 वर्षापूर्वीचा काळ आहे तुकोबारांचा. आत्ताचा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, आत्ताचा लाख म्हणजे तेव्हाचा. अशा हिशोबानं तुकोबारांची 65 लाखाची सावकारकी. पैसा असून फायदा नाही, मन मोठं पाहिजे. आणि माझ्या तुकोबारांच्या मनाचा विचार करा तर या भारतातला शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारा पहिला महापुरुष म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे, हे कायम लक्षात ठेवा. शेतकऱ्याचं कर्ज सगळ्यात पहिल्यांदा कोणी माफ केलं तर जगद्गुरु तुकोबार यांनी. हे मन मोठं आहे. आणि असं तसं नाही, तुम्ही म्हणताल काय दोनच्या असतील काय एकदा कर्ज माफ. फक्त तुकोबारांच्या वाटणीची कर्जपत्र 25 बैलगाड्या होती. ज्या 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या त्या प्रत्येक कर्जपत्रावर 200 ते 300 एकरी जमिनी आणि 100 ते 200 तोळ सोनं तुकोबाराकडे घाण होतं. थिंक अबाउट इट. आपला 2 BHK, एक फोर-व्हीलर, एक बुलेट, तरी हप्ते फेड पुन्हा वाजेल. लोक काय होण्याचे ते लोकांना माहित असतं बरं. अरे दादा गाडी आणलेली बी लोकांना सांगू नको, हप्ते भरले नाही म्हणून बँकेने दिलेली बी सांगू नको. लोकांना काही घेणं देणं नाही. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही रे सांगायचं तर देवा सांगू सुख दुःख, कारण विश्वास आहे देव निवारील भूक. हे ज्याला कळलं ते म्हणतात लहानपण देगा. बाकी तया यातना. ज्यांना कळलं की माझं नाहीये ते नम्र आहेत. ज्यांना कळालं की कळूनही नाही कळालं की ज्यांना तरीही वाटतं हे माझं आहे त्याशी मात्र थोडा तरी अंकुशाचा थोडासा तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे ज्ञान कळेपर्यंत. चला विषयाकडे. संपत्ती कशाला म्हणतात? एवढे संत तुकोबार आहे श्रीमंत. नाथान बाबांच्या घरी पाहुणा सोन्या ताटातून चांदीच्या बाटीत जेवत होता. नाथ बाबा आलेल्या माणसाला सन्न संपत्ती द्यायची. कीर्तनाला आलेला पैशाचा विचार करू नका रे. पैसे कशाला म्हणता तुम्ही काही कळतच नाही मला. आणि आजची आणि उद्याची गोष्ट करू नका रे. पैसा कदाचित, संपत्ती तुम्ही ज्याला समजता त्याला आम्ही समजत नाही. कदाचित आमच्याकडे थोडाफार पैसा कमी असेल पण आम्ही स्वतःला श्रीमंत समजतो. कुठल्या अंगाने? शास्त्र सांगतं विपुदो विपुदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती आम्ही नाही समजत. ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती आम्ही नाही समजत. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे आणि ते व्हावया जाताना तर पांडुरंगाचं नामचिंतन फार महत्वाचं आहे. म्हणून म्हणतात तेव्हा तुझ्याजवळ राहता यावं हे सगळ्यात मोठं धन आहे. मग बाकीच्या गोष्टीच्या संपत्तीचा आम्ही विचारच का करावा? आणि तुझ्यापाशी राहायचं असेल तर आम्हाला माहित आहे लहानपण देगा. मग सगळ्यात मोठं धन मिळवताना नम्रता बाळगायची असेल तर तेव्हा तीच नम्रता दे की रे. जर देवच मागणंच देतोय, जर देतोच आहेस तर तू स्वतःला आम्हाला अर्पण कर. कशाला बोलतो मागावा आम्ही? समजून घ्या. संपत्तीचा गर्व करू नका. परवा दिवशी मी एकाच्या घरी जेवायला गेलते. तो बायकोला म्हणत होता ताईला चक्कर वाढ, ताईला चक्कर वाढ. मला वाटलं प्रेमानं म्हणतोय. महाराज आले तर आपल्या घरी वाढ. म्हणलं दादा पोट भरलं. नाही नाही वाढ. म्हणलं तुमच्या प्रेमानेच पोट भरलंय. नाही नाही वाढ. ती म्हणलं तब्येत बघून म्हणतोय काय की हो? गरज आहे वाढ, सुकलय वाढ, गरज आहे वाढ. म्हणलं दादा पोट भरलंय. नाही नाही वाढ. म्हणलं दादा पोट भरलंय. नाही नाही वाढ वाढ. त्यांना भेटत नसतंय वाढ. आम्ही भिकारी तू जागीरदार आम्हाला खाऊ घालणारा. अरे आणि चल होईन भिकारी पण पंढरीचा राजा याची कांता काय भीक मागे मनाची या जोगे. कर्म महत्वाचं आहे रे, पुरुषार्थ महत्वाचा आहे. पैशाचं काय घेऊन बसला तर आज आहे ना तर उद्या. आणि सत्तेचा तर विचारच करू नका आजच्या काळात. सत्ता ज्यांना भोगली त्यांनाच माहित आहे महाराज काय मजा आहे. नका रे दादा. आणि या सत्तेच्या पाठीमागे पळू नका. मी काहीतरी होईल या हव्यासा पायी तरुण मंडळी आपलं अख्खं जीवन वाया घालवतं. वाईट वाटतं या तरुण पोरांचं. ज्या वयात देश जपावा, ज्या वयात धर्म जपावा त्या वयात आम्ही नेते झोपतो. विनंती आहे दादा
कार्यकर्ता सुद्धा व्हावा, अरे राजकारण सुद्धा करावं, अरे कार्यकर्ता व्हावा पण माझ्या मावळ्यांसारखा निष्ठावंत आणि समाजाच्या हितासाठी. नाही आता आम्ही ओरडतो ना, आता शिवजयंती आली की मी पंची पोरं, तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे, अरे तुम्ही डोमकावळे मावळे होय रे तुम्ही. चौकात बसतो, ही कोण आली बघ, ती कोण गेली बघ, एक माझी आली बघ, येऊ तुझी गेली बघ, दोन्ही दिसली गाला तसली माझी ते तुझ्या बापाची पेंड आहे. अरे आणि काय वाटतं, अरे ह्या पोरांना ना धर्मातला नाही यातला फरकच काय नाही, कशासमोर काही करतात. रे शिवजयंतीला बाया नाचत होती पोरं आणि ह्यांना शिवराय कळले, धर्म कळला. अरे यांना व्यासपीठातला मंचातला फरक कळला नाही अजून. येण्याचा बाजार नुसता. अरे समजून घ्या, हे व्यासपीठ आहे, तो मंच आहे, हा विनय तेथून तू नाही, ह्यो पखावाज आहे, ती ढोलकी आहे, ह्यो महाराज आहे, ते तुम्हाला माहित आहे. जरा फरक करा जा. वेळाचा बाजार करून ठेवला सगळ्या धर्माचा. आणि धर्म वापरतात कशाला, भांडणांसाठी. शिवरायांच्या पुरुषार्थापेक्षा शिवरायांची जात महत्वाची. काय कळला काय इतिहास तुम्हाला? हा इतिहासातल्या दोनच गोष्टी घ्याव्या, स्वाभिमान आणि निष्ठा. स्वाभिमान मावळ्यांकडनं घ्यावा माझा. अरे स्वाभिमान छत्रपती शिवरायांचा सतत मावळा युद्ध दोन्ही हात गेले त्याचे. मावळा घरी बसलाय, कटत राजे भेटायला आले, बघतात मावळ्याच्या डोळ्यातनं पाणी आलं, मावळा डसर रडायला लागला. राजे किंचाळले, लाज वाटत नाही, अरे हार मध्ये घोषणा करत या मातीसाठी लढणार अशी शपथ घेतली होतीस. मावळा म्हणला, मग हात गेला म्हणून डरतोस? नाही व राजा, हात गेला म्हणून रडणार यातला म्या नाही व राजा. अव राजा गैरसमज झाला व तुमचा. अव राजा हात गेला म्हणून रडणार यातला म्या नाही, देहा गेला तरी 72, पण स्वाभिमान कधी सोडणार नाही. अरे मग का रडतोस? अव राजा वाईट वाटलं, माझ्या झोपडीत माझा बाप माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज आलेत, पण त्यांना मुजरा करायला या दुर्तात. ज्ञानदेव म्हणे तरलो पण आता उद्धरलो. तर कोण म्हणताय? एका वाक्यात सांगायचं म्हणलं तर भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे ते ज्ञानोपराय म्हणतायत. कुणापेक्षा? भगवंतापेक्षा.